नांदगाव तालुक्यात SIR संदर्भातील कामांना वेग, जिल्हाधिकारी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिकच्या नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहात एरो आणि BLO सुपरवायझर्सची SIR विशेष पुनरीक्षण संदर्भात आढावा बैठक घेतली। तालुक्यातील कामाचा वेग मंदावल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले। दररोज किमान 3000 टार्गेट्स पूर्ण करण्याचे कडक निर्देश। सध्या तालुक्यात SIR चे काम केवळ 48% आले असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली। संबंधित प्रशासनाने हा विषय आगामी 4 दिवसांत पूर्ण करावा। कामाच्या गांभीर्यामुळे रविवारीही कोणतीही सुट्टी असणार नाही। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाळाजट पूर्ण करावे। तसेच तालुक्यातील गरजू नागरिकांना शासकीय योजनेतील लाभ मिळवून देण्याचे निर्देश यावेळी दिले। एकही लाभार्थी कुठल्याही योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा सूचनाही यावेळी दिल्यात। सदर बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली व प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, नांदगाव। SIR चा आढावा तालुका वाईज ना घेता मतदारसंघ वाईज घेतो, विधानसभा मतदारसंघ। त्याची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे। अगर आपण विचार केला राज्याच्या तुलनेमध्ये पण आपण चांगले आहोत आणि जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पण आपण चांगले आहोत। आणि आता जो उर्वरित जो शिल्लक आहे ते पुढच्या 2-4 दिवसामध्ये 1 आठवड्यामध्ये मॅक्सिमम पूर्ण होऊन जाईल। आणि सगळ्यांना यंत्रणाला पूर्ण स्ट्रिक्टली सूचना देऊन त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, अचूकपणे व्हावा, कुठलेही मतदार कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटू नये, ही आपली विशेष जबाबदारी आहे। त्या जबाबदारी आपण या ठिकाणी पार पाडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत। SIR मध्ये काय काय गोष्टी करावा जेणेकरून SIR अचूकपणे व्हावा, म्हणजे एक तो आहे लवकर पूर्ण करणं। भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पुरेसा वेळ दिलेला आहे 8 ऑगस्ट पर्यंत, परंतु आपला उद्देश आहे की ते लवकर पूर्ण होणं पाहिजे। लवकर पूर्ण झालं तर आपल्या लेवलवर काही चुका वगैरे झाली असेल, घाई गडबडीमध्ये अगर आपण करतो तर त्याच्यामध्ये चूक राहून जाण्याची म्हणजे परिस्थिती असतो, परंतु अगर आपण लवकर पूर्ण केला तो त्याच्यामध्ये चूक दुरुस्ती करण्याची पण आपल्याला वेळ मिळतो। एक हा गोष्ट। दुसरी गोष्ट आपल्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे की अचूकपणे व्हावं। अचूकपणे झाला म्हणजे कुठलेही मतदार सुटता नाही पाहिजे, कुठलेही मतदार कारण असताना काही डॉक्युमेंट अभावी काही बाकी गोष्टीमुळे सुटणार नाही पाहिजे। आणि ही पूर्ण प्रक्रिया एवढे पारदर्शक प्रमाणे आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये तक्रार होता का। आणि आजच्या डेटमध्ये AI चा फार मोठा वापर भारत निवडणूक आयोग करतो। त्याच्यामध्ये फोटो सिमिलर एंट्री शो, म्हणजे माझेही तोंडाचे 2 ठिकाणी जर नाम असेल दिसतो, डुप्लिकेट दिसतो। त्याच्यात बाकी डेटा माझे नाव, पत्ता, वय एकच सारखा असेल, आजूबाजूला असेल ते शोधतो। यामुळे मतदार यादी म्हणजे अचूकपणे कसं करता येईल त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात काम होतं। ऑलमोस्ट 89,000 लोकांच्या नाव, मयत लोकांचे नाव शोधून, डुप्लिकेट लोकांचे नाव शोधून ऑलरेडी डिलीट झालं जिल्हाभर। त्याच्यामध्ये नांदगावमध्ये माझ्या माहितीनुसार 9,000 काहींचं डिलिशन पण झालं। मोठा काम ऑलरेडी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालं। या गोष्टीबद्दल आपण खूप लक्ष दिलं, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे। या गोष्टी आपल्याकडे चालू